हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तृप्तीस फार्माकी. तर लास्ट पार्टमध्ये आपण युनिट ऑपरेशन्स हा नवीन चॅप्टर चालू केला होता. त्यामध्ये इंट्रोडक्शन आणि त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. आजच्या या पार्टमध्ये आपण त्यातला फर्स्ट पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे साईज रिडक्शन. तर साईज रिडक्शन म्हणजे काय की एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या पदार्थाचा आकार लहान करणे, रिड्यूस करणे म्हणजे काय, कमी करणे. तर त्यातलंच आपण बघणार आहोत. इन ऑर्डर टू ऑब्टेन युनिफॉर्म साईज पार्टिकल्स म्हणजेच मोनोडिस्पर्स्ड, की जे सेम साईजचे असतात. मोनोडिस्पर्स्ड म्हणजे काय, सेम साईज. मोनोडिस्पर्स्ड powders are to be reduced in their size by size reduction. ठीक आहे. तर एखादं मेडिसिन तयार करण्यासाठी, एखादं लिक्विड डोसेज फॉर्म तयार करण्यासाठी किंवा सॉलिड डोसेज फॉर्म तयार करण्यासाठी प्रोडक्टचे साईज पार्टिकल्स काय पाहिजे, आपल्याला सेम पाहिजे. सगळे साईजचे सगळे जे सबस्टन्सचे पार्टिकल्स आहेत ना, ते एकाच आकाराचे पाहिजे. त्याच्याने युनिफॉर्म प्रोडक्ट तयार होतो. तर ते मिळवण्यासाठी काय केलं जातं, साईज रिडक्शन केलं जातं. एखाद्या पदार्थाची किंवा पावडरला त्याची साईज रिड्यूस केली जाते साईज रिडक्शनचा वापर करून. तर मोनोडिस्पर्स केलं जातं. काय होतं, ओबडदोबड आकाराचे सबस्टन्स असतात. एखादा सबस्टन्स ओबडदोबड आकाराचा असतो, तर तो साईज रिडक्शनने सेम साईजचा केलं जातो. त्यालाच काय म्हणतात, मोनोडिस्पर्स्ड पावडर्स. साईज रिडक्शन इन्व्हॉल्व्स टेक्निक्स टू क्रिएट न्यू सरफेसेस अँड इन्क्रीज सरफेस एरिया बाय ॲडिंग एनर्जी प्रपोर्शनल टू द बॉन्ड्स होल्डिंग द फीड पार्टिकल्स. साईज रिडक्शनमध्ये वेगवेगळ्या टेक्निक, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात, ज्याच्याने नवीन सरफेस तयार होते आणि इन्क्रीज करतात सरफेस एरिया बाय ॲडिंग एनर्जी प्रपोर्शनल टू द बॉन्ड्स होल्डिंग द फीड पार्टिकल्स टुगेदर. म्हणजे काय, आता सरफेस एरिया कसा इन्क्रीज करतात, एखादा पार्टिकल हा एवढा आकाराचा आहे, त्याचं साईज रिडक्शन केलं आणि असे छोटे 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 पार्टिकल्स तयार केले, तर इथे जो सरफेस एरिया आहे त्याच्या मानाने ह्या सगळ्यांचा सरफेस एरिया काउंट होतो आणि अशा प्रकारे त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज होतो. तर डेफिनेशन बघायची आपल्याला साईज रिडक्शनची. साईज रिडक्शन इज डिफाइंड ॲज अ प्रोसेस ऑफ रिड्युसिंग लार्ज सॉलिड मासेस जसं की व्हेजिटेबल्स और अदर केमिकल सबस्टन्सेस इनटू स्मॉल युनिट मासेस, कोर्स पार्टिकल्स और फाईन पार्टिकल्स. साईज रिडक्शन म्हणजे काय की अशी प्रोसेस आहे जी लार्ज सॉलिड युनिट सबस्टन्सेस किंवा मासेसला स्मॉल युनिट मासेसमध्ये कन्वर्ट करते. जसं की व्हेजिटेबल्स किंवा आणखीन काही केमिकल सबस्टन्सेस असतात ज्याचा आकार मोठा असतो आणि आपल्याला एखादं मेडिसिन तयार करण्यासाठी त्याचा स्मॉल साईज हवी असेल तर तिथे साईज रिडक्शन वापरलं जातं आणि त्याला काय, कोर्स पार्टिकल किंवा फाईन पार्टिकल्स पावडर फॉर्ममध्ये तयार केलं जातं. त्याला साईज रिडक्शन म्हणतात. Comminution is the generic term used for size reduction and includes different operations such as crushing, grinding, milling, mincing and dicing. तर कम्युनिशन म्हणजे काय, चूर्ण तयार करणे, अशा प्रकारचं त्याचं आहे, एक टर्म आहे जी कम्युनिशन साईज रिडक्शनला जेनेरिक टर्म आहे. आणि ती त्यामध्ये काय काय ऑपरेशन्स इन्क्लूड असतात, तर क्रशिंग असतं, क्रश करणे, ग्राइंडिंग असतं, मिलिंग असतं, मिन्सिंग असतं आणि डायसिंग असतं. पुढे बघायचे ऑब्जेक्टिव्ज ऑफ साईज रिडक्शन. पहिला आहे टू प्रोड्यूस स्मॉलर पार्टिकल्स फ्रॉम लार्जर वन्स. मोठ्या मोठ्या पार्टिकल्सपासून आपल्याला स्मॉल पार्टिकल्स मिळवायचे, हे एक ऑब्जेक्टिव्ह आहे.
नेक्स्ट आहे टू इन्क्रीज सरफेस एरिया ऑफ सॉलिड्स टू एनहान्स द रेट ऑफ डिझोल्युशन, सॉल्युबिलिटी, बाइंडिंग स्ट्रेंथ अँड डिस्पर्जन प्रॉपर्टीज. म्हणजेच काय, आता मी वर समजवल्यासारखं मोठ्या पार्टिकलचं कन्वर्जन छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये केलं तर त्याचं काय होतं, सरफेस एरिया वाढते. आणि सरफेस एरिया वाढल्यामुळे काय होतं, तो पदार्थ किंवा तो सबस्टन्स लवकर होतो, त्याची सॉल्युबिलिटी इन्क्रीज होते, एकत्र बाइंड होण्याची स्ट्रेंथ आहे ती पण वाढते आणि डिस्पर्स पण लवकर होण्यामध्ये मदत होते. तर टू इन्क्रीज सरफेस एरिया ऑफ सॉलिड्स टू एनहान्स डिझोल्युशन, सॉल्युबिलिटी, बाइंडिंग स्ट्रेंथ अँड डिस्पर्जन प्रॉपर्टीज. टू मीट स्ट्रिंजंट स्पेसिफिकेशन्स ऑफ द साइजेस ऑफ कमर्शियल प्रोडक्ट्स. तर जे काही स्पेसिफिकेशन्स असतात, म्हणजे एखादा पदार्थ आपल्याला या रेंजमध्ये हवा आहे, त्याची पार्टिकल साईज इतकी हवी आहे, असं कंपल्शन्स असतात, त्या म्हणजे स्पेसिफिकेशन्स असतात. तर तिथे ते मिळवण्यासाठी साईज रिडक्शन गरजेचं असतं. तर टू मीट स्ट्रिंजंट स्पेसिफिकेशन्स ऑफ द साइजेस ऑफ कमर्शियल प्रोडक्ट्स. टू अकम्प्लिश अँड इम्प्रूव्ह इंटिमेट मिक्सिंग ऑफ सॉलिड्स इन अ सॉलिड ऑपरेशन्स. सेम, आता एखादा पदार्थ मोठ्या आकाराचा असेल असा आणि एखादा छोटा असेल, तर त्याचं मिक्सिंग प्रॉपर होणार नाही, छोटे छोटे पार्टिकल्स असे खाली जाऊन बसतील. तर त्यामुळे सेम जर साईज असेल सगळ्या पार्टिकल्सचा, एखादा मेडिसिनमध्ये किंवा औषधामध्ये यूज केलेले 2-3 प्रकारचे सबस्टन्स असतील, त्यांना मिक्स केलं, जर त्यांची साईज सेम असेल तर काय होईल, ते प्रॉपर मिक्सिंग होईल. इथे दुसरे पण पदार्थ त्याच रेशोने किंवा सगळीकडे मिक्स होतील. आणि जर वेगवेगळ्या साईज तर काय होईल, मोठे पार्टिकल्स वर बसतील आणि छोटे पार्टिकल्स खाली जाऊन बसतील. त्यामुळे टू अकम्प्लिश अँड इम्प्रूव्ह इंटिमेट मिक्सिंग ऑफ सॉलिड्स इन सॉलिड ऑपरेशन्स. हे आहे चौथं ऑब्जेक्टिव्ह. पुढे आहे 5वा ऑब्जेक्टिव्ह, टू इन्क्रीज द थेरप्युटिक इफेक्टिव्हनेस ऑफ सर्टन ड्रग्स. म्हणजेच काय, जितका स्मॉलर पार्टिकल साईज असेल तर त्याचं थेरप्युटिक इफेक्टिव्ह ते डिझॉल्व लवकर होतं, एकतर सरफेस एरिया जास्त असल्यामुळे. त्यामुळे त्याचे थेरप्युटिक किंवा इफेक्टिव्हनेस काय होईल, लवकर त्याचे ॲक्शन लवकर मिळेल आपल्याला बॉडीवरती. टू इम्प्रूव्ह फिजिकल अपीअरन्स, फ्लोएबिलिटी अँड कॉम्प्रेशन अँड डोज युनिफॉर्मिटी ऑफ द प्रोडक्ट. तर एखाद्या प्रोडक्टचं दिसताना पण, आता एक समान आकाराच्या सगळ्या पार्टिकल्स आहेत तर ते दिसताना पण व्यवस्थित दिसतं, युनिफॉर्म दिसतं, फ्लो होताना पण व्यवस्थित हे होतं. आणि कॉम्प्रेशन, डोज युनिफॉर्मिटी ऑफ प्रोडक्टमध्ये पण ते इम्प्रूव्ह करतं. साईज रिडक्शन. टू एनहान्स स्टॅबिलिटी ऑफ डिस्पर्स सिस्टीम सच ॲज इमल्शन अँड सस्पेन्शन्स. डिस्पर्स म्हणजे काय, इमल्शन आणि सस्पेन्शनला काय होतं, त्यामध्ये लिक्विड आणि सॉलिडचं मिक्सिंग केलं जातं, कधी कधी ऑइल पण प्रेझेंट असतो. तर तिथे काय होतं, सेम पार्टिकल्स नसतील ना तर युनिफॉर्मिटी राहत नाही त्या प्रोडक्टमध्ये. त्यामुळे स्टॅबिलिटी एनहान्स करतं साईज रिडक्शन झाल्यामुळे इमल्शन आणि सस्पेन्शन्समध्ये. पुढे बघायचं आहे मेकॅनिझम ऑफ साईज रिडक्शन. तर त्यामध्ये काय बघायचं आपल्याला, मेथड और प्रिन्सिपल बघायचं आहे. त्याच्यानंतर त्या मेथडसाठी यूज केलेलं इक्विपमेंट काय आहे ते, आणि त्याची साईज रिडक्शन केल्यानंतर पार्टिकलची ॲप्रॉक्सिमेट साईजचा आपल्याला रेंज बघायची. तर पहिलं आहे कटिंग. कटिंग म्हणजेच काय की एखाद्या पदार्थाला कट केलं जातं, त्याच्यासाठी कटर मिल वापरतात आणि त्याची ॲप्रॉक्सिमेट पार्टिकल साईज काय असणार आहे तर 1000 to 80,000. दुसरा आहे कॉम्प्रेशन.
कॉम्प्रेशन म्हणजेच काय की प्रेशर अप्लाय करायचं, कॉम्प्रेस करायचं एखाद्या 2 हार्ड वस्तूमध्ये त्याला कॉम्प्रेस केलं जातं, असं दाबलं जातं, त्याला म्हणतात कॉम्प्रेशन. तर त्याच्यासाठी रोलर मिल वापरली जाते आणि त्याची पार्टिकल साईज आहे 50 to 10,000. इम्पॅक्ट. आता इम्पॅक्ट म्हणजेच काय की ठोकणे. इम्पॅक्ट म्हणजे काय, ठक 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 असं हातोड्याने मारल्यासारखं ठोकणे. तर त्याच्यासाठी हॅमर मिल वापरतात आणि त्याची रेंज आहे 50 to 8,000. ॲट्रिशन म्हणजेच काय, घर्षण. घर्षण त्याच्यासाठी कोलॉइडल मिल किंवा रोलर मिलचा वापर केला जातो आणि त्याची रेंज आहे 1 to 50. 5वा आहे इम्पॅक्ट अँड ॲट्रिशन. अशा पण काही काही इक्विपमेंट्स असतात की ज्यामध्ये प्रिन्सिपल काय असतं, इम्पॅक्ट आणि ॲट्रिशन, म्हणजे एकदाच ठोकलंही जातं आणि घर्षणही केलं जातं. त्याच्यासाठी बॉल मिल, फ्लुइड एनर्जी मिल, ह्या 2 एनर्जी मिल ह्या 2 मिलचा वापर केला जातो आणि त्याची रेंज काय 1 to 2,000 पर्यंत त्याचं साईज रिडक्शन होतं. तर आपल्याला साईज रिडक्शनमध्ये 2च मिल बघायचे आहेत, ते म्हणजे हॅमर मिल आणि दुसरे आहे बॉल मिल. ह्या 2 मिलचा डिटेल स्टडी करायचा आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण पहिली मिल बघणार आहे, हॅमर मिल.